तुमचं सर्वांचं स्वागत आपल्या या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, जर तुम्हाला ऐतिहासिक वास्तू, ऐतिहासिक पर्यटन स्थळे या सर्व गोष्टी पाहायलाच आणि त्याला भेट देण्यासाठी आवडत असेल तर हा व्हिडिओ आणि हा चॅनल हा तुमच्यासाठीच आहे। नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा। तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत वाईमधील एक ऐतिहासिक पेशवेकालीन वाडा पाहण्यासाठी। त्या वाड्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी पाहण्यासाठी मिळणार आहेत, तसेच त्या वाड्यात तुम्हाला किती रुपये तिकीट असेल याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी कव्हर केलेली आहे। तर व्हिडिओ लास्टपर्यंत पहा। व्हिडिओ हा छोटासा असणार आहे। त्याच्या आधी एक गोष्ट सांगतो मित्रांनो, आतापर्यंत आपल्या चॅनलला 80,000पेक्षा जास्त व्ह्यूज येऊन गेलेले आहेत, तरी पण आपले सबस्क्रायबर किती कमी आहेत हे तुम्ही आता बघू शकता। तर मित्रांनो, नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला अजून आणखीन चांगल्या ज्या व्हिडिओ मी घेऊन येणार आहे ते पाहण्यासाठी मिळणार आहे। आणि तसेच बेल आयकॉन नक्कीच दाबा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला ती नोटिफिकेशन येऊन जाईल। तर मित्रांनो, चला व्हिडिओला आता सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपण आता त्याच वाड्याकडे निघालो आहे। त्या वाड्याचे नाव आहे नाना फडणवीस वाडा। या ठिकाणी पोहोचण्यासाठी तुम्ही डायरेक्टली गुगल मॅपवर हे नाव सर्च करू शकता, किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या ठिकाणाची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही डायरेक्टली तिथे पोहोचू शकता। मित्रांनो, मेनवली घाट जर तुम्ही पाहिला असेल तर मेनवली घाटाच्याच बॅक साईडला हे तुम्हाला नाना फडणवीस वाडा बघायला मिळणार आहे। तर मित्रांनो, गणपती जो वाईचा प्रसिद्ध गणपती आहे तेथून 1.5 किलोमीटरच्या अंतरावर हा वाडा तुम्हाला पाहण्यासाठी मिळणार आहे। तर मित्रांनो, तिथे गेल्यानंतर तुम्हाला 70 रुपये पर पर्सन अशी फी तुम्हाला पडणार आहे तो वाडा पाहण्यासाठी। तसेच नानांच्या पटलावर जर जायचं असेल तर 40 रुपये अजून तुम्हाला एक्स्ट्रा पे करावे लागतील। तर मित्रांनो, त्या वाड्यात तुम्हाला फोटो काढायला परवानगी आहे, पण व्हिडिओ करण्यास परवानगी नाही। तर तुम्ही फोटोही काढू शकता। आत खूप छान असे फोटो काढण्यासाठी पण आहे, तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हाला बघायला मिळणारच आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ जास्त आपण घेऊ शकलो नाही, कारण तिथे व्हिडिओ करण्यास मनाई होती, पण मी फोटो हे ते माझ्या मित्रांसोबत तिथे आम्ही काढलेले आहे। तर मित्रांनो, मी त्या वाड्याच्या आतील जे दृश्य आहेत ते तुम्हाला इथे दाखवतो, तुम्ही त्याचा नक्कीच आनंद घ्या। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्कीच मला सांगा। आणि या ठिकाणी कसे पोहोचायचे, तुमच्यापासून हे किती किलोमीटर असं अंतर आहे हे तुम्हाला मी या चार्टवर दिलेले असेल,
थोड्या अंतर वर खाली असू शकते. तर मित्रांनो, याच नाना फडणवीस वाड्याच्याच मागे तुम्हाला मेनवली घाट पण पाहायला मिळेल, जिथे छावा मूवीचे लास्टचे जे शूटिंग होते ते तिथे झालेले होते. आणि मित्रांनो, तसेच जवळच एक पाल्पेश्वर देवस्थान आहे, जे शिवलिंग पाण्याच्या आत आहे. तर मित्रांनो, तर ते तुम्हाला कुठे पाहायला मिळेल याच्यावर संपूर्ण माहिती मी आधीच आपल्या चॅनलवर अपलोड केली आहे. तर मित्रांनो, सर्व जे व्हिडिओ आहेत ते नक्कीच चेकआउट तुम्ही करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी अजून व्हिडिओ कधी अपलोड केले तर तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल. मित्रांनो, याच्या पुढे अजून खूप चांगले व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहेत, तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.